एका छोट्याशा गावात एक गोड आजी राहत होती. तिची छोटीशी झोपडी होती. झोपडीभोवती सुंदर फुलांची बाग होती. तिच्या अंगणात आंबा, पेरू, चिकू आणि बोरीची झाडे होती. आजी त्या झोपडीत एकटीच राहत होती. आजी रोज सकाळी लवकर उठायची. ती अंगण झाडायची, झाडांना पाणी घालायची आणि पक्ष्यांना दाणे टाकायची. सगळे गावकरी आजीवर खूप प्रेम करायचे. आजीच्या घरामागे एक मोठे बोरीचे झाड होते. त्या झाडाला खूप गोड बोरे यायची. गावातील मुले आजीकडे बोरे खायला यायची. आजी सगळ्यांना आनंदाने बोरे द्यायची. पण एक खोडकर कोल्हा रोज रात्री जंगलातून यायचा. तो झाडावरची बोरे खायचा आणि खूप बोरे खाली पाडायचा. अंगणात घाण करून जायचा. सकाळी आजी उठून पाहायची तर सगळी बोरे खाली पडलेली असायची. हे पाहून आजीला खूप वाईट वाटायचं. एक दिवस आजीने कोल्ह्याला पकडायचे ठरवले. तिने बोरीच्या झाडाभोवती जाळे लावले. मग ती शांतपणे झोपली. रात्री कोल्हा नेहमीप्रमाणे बोरे खायला आला. तो बोरे खाण्यात इतका मग्न झाला की त्याला जाळे दिसलेच नाही. अचानक तो जाळ्यात अडकला. कोल्हा घाबरला. तो ओरडू लागला, आजी, मला सोडून दे, मी पुन्हा कधीही बोरे खायला येणार नाही. आजी बाहेर आली. तिने कोल्ह्याकडे पाहिले. कोल्हा खूप घाबरलेला होता. आजी म्हणाली, चोरी करणे वाईट असते, दुसऱ्यांना त्रास द्यायचा नसतो. कोल्ह्याने मान खाली घातली. त्याला आपली चूक समजली. आजीने त्याला माफ केले आणि जाळ्यातून सोडून दिले. कोल्हा आनंदाने जंगलात पळून गेला. त्या दिवसानंतर कोल्हा पुन्हा कधीही आजीच्या बागेत आला नाही. आजी आणि गावातील मुले आनंदाने बोरे खाऊ लागली. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? चोरी करणे वाईट असते. हुशारीने वागल्यास कोणतीही अडचण सोडवता येते. मुलांनो, तुम्हाला ही मजेदार गोष्ट आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच भन्नाट गोष्टींसोबत. बाय बाय.